बदला. वडिलांचा मारेकरी 9 महिन्यांनी जामिनावर सुटला. गावातच गाठून बदला घेतला. महाराष्ट्र हादरला. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडलेली आहे. 9 महिन्यांनी वडिलांच्या मारेकऱ्याचा बदला घेतल्याची घटना घडलेली आहे. वडिलांचा मारेकरी जामिनावर सुटून बाहेर आला होता. यावेळी गावातच गाठून मुलाने त्याचा बदला घेतला आहे. या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा येथे ही घटना घडलेली आहे. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा हेटी येथे जुन्या वैमनस्यातून एका तरुणाची तलवारीने निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. भुरू उर्फ देवेंद्र ताराम वय वर्ष 25 असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 9 महिन्यांपूर्वी मृतक देवेंद्र याने आरोपी सुनील कांबळे याचे वडील आसाराम कांबळे याची जादूटोण्याच्या संशयातून हत्या केली होती. 8 दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगातून सुटल्यानंतर मृतक देवेंद्र हा आपल्या गावी परतला होता. मृतक देवेंद्र गावात परत आल्याचे समजताच आरोपी सुनील यांनी आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचा चंग घेतला. त्याने संधी साधून मृतक देवेंद्रला गावातच पकडले. तलवारीने सपासप वार केले. मान, हात, पाय, पोटाला झालेल्या गंभीर जखमांमुळे देवेंद्रचा जागीच मृत्यू झाला आणि या घटनेनंतर आरोपी सुनील कांबळे याने पोलीस पाटलांसमोर समर्पण केले. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, गोंदिया.